भगवती माता तर सांगते, अर्जुना वेदविद जरी झाला माते नेळता वाया गेला, कण सांडून बोलिला कोंडा जैसा. तू 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सम्यक ज्ञान जरी मुखोद्गत केलंस आणि एक मला जर जाणलं नाहीस ना तरी सगळं वाया जाणार आहे. तर मला जाणणं म्हणजे नेमकं काय? मला जाणणं म्हणजे श्वास जो आपला चालू आहे तो श्वास म्हणजेच देव आहे. सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा यांनी हा एकच निरोप आपल्याला सांगितलेला आहे. देव देव म्हणजे काही बाहेर कुठे देव शोधण्याची गरज नाही. देव देव म्हणून व्यर्थ का इंदसी, नीच देव नेणसी कोठे काही. देवा नाही रूप देवा नाही नाव, देवा नाही ठाव कोठे काही. या देवाची जी परिभाषा आहे, जी जो पत्ता आहे तो या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये सांगितलेला आहे. भगवान परमात्मा म्हणतात, एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी, जे बुद्धी स्फुरे अवतीशी ते वस्तू लावी. जर तुम्ही आपल्याला विचारलं की खरंच देवाचा पत्ता काय आहे, 15वा अध्याय 15वा श्लोक पहिली सोवी आहे. एरवी सर्वांच्या हृदय देशी, सगळ्यांच्या हृदयामध्ये तो एक भगवान परमात्मा विराजमान आहे. जसं समज म्हणतात, नमस्ते सतेते जगत्कारणाय, नमस्ते चित्ते सर्व लोकाश्रयाय, नमो द्वैत तत्वाय मुक्तिप्रदाय, नमो ब्रह्मणे व्यापिने शाश्वताय. प्रत्येकाच्या श्वासामध्ये एकच देव विराजमान आहे, एकच शक्ती विराजमान आहे आणि त्या शक्तीला नाम असं म्हटलेलं आहे. त्या शक्तीला गीता ज्ञान म्हटलेलं आहे, त्या शक्तीला ज्ञान म्हटलेलं आहे आणि ते ज्ञान सच्चित आनंद स्वरूप आहे.